आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। विधान परिषद निवडणुकीसाठी चुरशीने मतदान, शहर बाजारला मोठ्या घसरणीचा फटका। मास्कचा वापर आणि बूस्टर डोस हा प्रभावी उपचार। मतदारांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली तत्परता। उद्ध्वस्त मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी देशव्यापी मोहीम। प्रकाश हुक्केरी यांच्याकडून मतदारांना पैसे वाटप झाल्याचा आमदार अभय पाटील यांचा आरोप। आगळ्या वरातीची वेगळी गोष्ट। ऑपरेशन मदत आणि इतर संस्थांतर्फे राजहंसगड परिसरात वृक्षारोपण। वटपौर्णिमेच्या स्वागतासाठी शहर सज्ज। फेसबुक फ्रेंड सर्कल कडून गरजू कुटुंबाला मदत। Dream, dream, dream. Dream transformed into thoughts, and thoughts results in action. We, Earth Kota Career Academy, will help you to achieve your dreams with our best and brightest minds. With smart learning techniques, improving your mental ability and smart problem-solving skills, achieve your dreams with academic and competitive exams like NDA, IIT, JEE, NEET, CET, Junior Scientist, NTSC, KVPY, Olympiad, RMS, RIMC, Sainik School, and classes from 6th to 12th standard, State, CBSE, ICSE. Developing high IQ and personal skills with social, emotional, and mental growth. We have our pattern-proof winning methodology in all our classroom programs. Grab the opportunity and realize your full academic potential and achieve success even beyond your imagination. Read, lead, succeed with us, Earth Kota Career Academy. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। विधान परिषद निवडणुकीसाठी सोमवारी बेळगाव शहर आणि परिसरात उत्साही मतदान झाले। शहरात स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर पोहोचून शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान करण्यात आले। शहापूरमधील चिंतामणराव हायस्कूल आणि शहरातील गणपत गल्ली येथील शाळेमध्ये मतदान उत्साही स्वरूपात झाले। त्याचबरोबर विश्वेश्वरय्या नगर येथे स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर देखील मतदारांचा उत्साह दिसून आला। या निवडणुकीला राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची बनवली असल्यामुळे आता सोमवारी या उमेदवारांचे भवितव्य बंदिस्त झाले आहे। या निवडणुकीसाठीची मतमोजणी दिनांक 15 रोजी होणार आहे। तोपर्यंत निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी मतदान केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्स अवलंब करण्यात आलेला आहे। मतदान केंद्रावर सोशल डिस्टन्सचे मतदान सुरू असून मार्किंग देखील करण्यात आले आहे। सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 5 पर्यंत हे मतदान होणार आहे। कर्नाटकातील वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात बेळगाव, बागलकोट आणि विजापूर हे 3 जिल्हे येतात। शिक्षक मतदारसंघात भाजपकडून अरुण शापूरकर, काँग्रेसकडून प्रकाश हुक्केरी, काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार बन्नूर यांच्यात तिरंगी लढत आहे।
शेअर बाजाराला मोठ्या घसरणीचा फटका. भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली आहे. अमेरिकेतील वाढत्या चलनवाढीमुळे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात मोठी वाढ केली जाण्याच्या चिंतेने जगभरातील भांडवली बाजारात मोठी घसरण झाली. त्याचा परिणाम देशांतर्गत भांडवली बाजारावर होऊन सेन्सेक्स 1450 अंकांनी कोसळला, तर निफ्टीचा निर्देशांक 15,800च्या खाली आला. परिणामी गुंतवणूकदारांना 5 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. 1981 पासून ग्राहक किंमत निर्देशांकात सर्वात मोठी वाढ झाली आहे. सध्या सेन्सेक्समध्ये 1450 अंकांची घसरण असून तो 52,850 पातळीवर स्थिरावला. निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही सुमारे 400 अंकांनी घसरून 15,800च्या पातळीवर सोमवारी सकाळी आला. निफ्टीवरील बँक आणि वित्तीय निर्देशांक 2.5% अधिक घसरले आहेत. आयटी निर्देशांक मध्ये सुमारे 3%, वाहन निर्देशांकांमध्ये सुमारे 2% आणि रिअल्टी निर्देशांक 2.5% अधिक घसरण झाली आहे. आजच्या सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये बजाज ट्विन्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडस इंडिया बँक, कोटक बँक, HDFC आणि इन्फी या कंपन्यांचा समावेश आहे. विमा कंपनी LICच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. आज सलग 10व्या दिवशी शेअर खाली आला असून तो 682 रुपयांपर्यंत खाली आला आहे. सूचीबद्ध झाल्यापासून स्टॉकमध्ये घसरण होत आहे आणि दररोज विक्रमी नीचांकी नोंदवली जात आहे. मास्कचा वापर आणि बूस्टर डोस हा प्रभावी उपचार. सध्या देशात होत असलेली कोरोना रुग्णांची लक्षणीय वाढ ही नवी लाट नाही, त्यामुळे नागरिकांनी याची धास्ती घेऊ नये. मात्र मास्कचा वापर आणि बूस्टर डोस हा नव्या संसर्गावरील प्रभावी उपाय राहील असे आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले. मास्कचा वापर मोठ्या प्रमाणावर थांबवल्याने व लशीची बूस्टर डोस घेण्याचे प्रमाण कमी असल्याने रुग्णसंख्येत ही वाढ दिसत आहे. तसेच सभा समारंभ, पर्यटन, प्रवास, आर्थिक व्यावसायिक उलाढाल यामुळे विषाणू संसर्गांचे प्रमाण वाढले आहे असेही तज्ज्ञांचे मत आहे. देशात केरळमधील 7, मिझोराममधील 5 जिल्ह्यांसह 17 जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग 10%पेक्षा अधिक झालाय. केरळमधील 7, महाराष्ट्र व मिझोराममधील प्रत्येकी 4 जिल्ह्यातील कोरोना साप्ताहिक रुग्णसंख्या वाढीचा वेग 5 ते 10% दरम्यान असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञ टी. जेकब जॉन यांनी सांगितले की सध्या रुग्णसंख्येतील ही वाढ ही सातत्याने व सर्वत्र सारखी नसून संथ गतीने ती वाढत आहे. काही राज्यात वाढ दिसत आहे, परंतु इतर राज्यात ती दिसत नाही. मोठ्या शहरात ही वाढ दिसत आहे, मात्र वाढीचे हे लक्षण लाट आल्याचे निदर्शक नाही. स्थानिक पातळीवर हा चढ उतार होतच राहणार. आदल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशीची रुग्णसंख्या लक्षणीयरित्या व सातत्याने वाढत असेल तर याला लाट म्हणता येईल. मात्र सध्या अशी स्थिती दिसत नाही असेही ते म्हणाले. मतदारांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली तत्परता. वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी बेळगाव शहरात आज सकाळी मतदानाला प्रारंभ झाला. विश्वेश्वरय्या नगरातील मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्वतः मतदारांसाठी डेस्क घालून दिल्याची घटना घडली. बेळगावातील विश्वेश्वरय्या नगरातील सरकारी शाळेत स्थापन केलेल्या मतदार केंद्रावर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान सुरू झाले. या ठिकाणी मतदार रांगेत उभे राहून मतदान करीत होते. त्यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी मतदारांना बसण्यासाठी अडचण होत होती, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्याची सूचना केली. एवढ्यावरच न थांबता स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या वर्गातील डेस्क आणून मतदारांच्या बसण्याची सोय केली. मतदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या कार्याचे कौतुक केले. उद्ध्वस्त मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी देशव्यापी मोहीम. भारत स्वतंत्र झाला, मात्र हिंदूंची प्राचीन धार्मिक स्थळे परकीय गुलामगिरीत तशीच राहिली. त्यामुळे बरीच मंदिरे उद्ध्वस्त झाली. आक्रमकांनी विध्वंस केलेल्या मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी देशव्यापी मोहीम उघडण्याचा संकल्प समस्त मंदिर संघटना, भक्त, पुरोहित आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आला.
यात गोव्यातील विध्वंसित मंदिरांविषयी पुरावे मिळाल्यास त्याविषयी न्यायालयीन लढा दिला जाईल असा निर्धार गोवा येथील 10व्या अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या चर्चेमध्ये अधिवक्त्यांकडून करण्यात आला। या लढ्यासाठी गोमंतकातील जनतेने त्यांच्याकडे उपलब्ध असलेले पुरावे हिंदू जनजागृती समितीला उपलब्ध करून देण्याचे आवाहनही श्री रामनाथ देवस्थानातील विद्याधिराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णू शंकर जैन, वाराणसी येथील अधिवक्ता मदन मोहन यादव, गोवा येथील भारत माता की जय संघटनेचे संघ संचालक सुभाष वेलिंगकर, गोवा मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी आणि हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे उपस्थित होते। अभी प्राचीन उद्ध्वस्त मंदिर के स्थान पर नया मंदिर बनाने के लिए एक ही जगह बची है और वो है शंखवाड़ के श्री विजया दुर्गा देवी का स्थान। 1983 वर्ष से यह स्थान संरक्षित वारसा स्थल हेरिटेज प्लेस ऐसा घोषित किया गया है बहुत सालों के। अर्थात यह स्थान गोवा सरकार के पुरातत्व संचालनालय के कब्जे में है। जिस हिंदू राष्ट्र की हम लोग कामना कर रहे हैं, उस हिंदू राष्ट्र की कामना हमारे पूर्वज ऋषियों ने बहुत बहुत साल पहले की थी, जो कि हम लोग हमेशा जो आरती वगैरह यहाँ पे भगवान की करते हैं, उसके बाद जो मंत्र पुष्पांजलि हम लोग अर्पण करते हैं, उसमें वही कामना रहती है। बात सिर्फ इतनी है कि उस कामना के बारे में हम ज़्यादा ध्यान देके सोचते नहीं है। जो हमारा साम्राज्य है वो सार्वभौम रहे, बलशाली रहे और कब तक रहे, जब तक समय है तब तक रहे, परार्ध वर्षों तक रहे। ये हमारे ऋषियों ने, हमारे पूर्वजों ने कामना की थी। प्रकाश हुक्केरी यांच्याकडून मतदारांना पैसे वाटप झाल्याचा आमदार अभय पाटील यांचा आरोप। पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले आहे। या निवडणुकीतील मतदानासाठी विजापूर येथे रविवारी सायंकाळी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात आले आहे असा आरोप बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केला आहे। या संदर्भात पैशांचे वाटप करताना त्या कार्यकर्त्यांकडून 17 लाख रुपये जप्त करण्यात आले। निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रादेशिक आयुक्त आमलान आदित्य बिस्वास यांनी ही माहिती दिली। विजापूर येथे मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी कार्यकर्ते कारने गेले होते। त्यानंतर पोलिसांच्या मदतीने छापा टाकून तपासणी केली असता कारमध्ये पाकिटामध्ये 10,000 रुपये ठेवण्यात आले होते। ही एकूण रक्कम 17 लाख रुपये होती। पोलिसांनी कारसह सदर रक्कम जप्त केली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आगळ्या वरातीची वेगळी गोष्ट। लग्न म्हटलं की वाहनांची फौज, कर्णकर्कश आवाजात वाजणारे डीजे आणि दारूच्या नशेत डोलणारी तरुणाई हे चित्र आता सर्वत्र दिसून येत आहे आणि ग्रामीण भागही याला अपवाद नाही। शहरापासून शिकवण घेऊन ग्रामीण भागात लग्न समारंभात गैरप्रकार वाढीस लागल्याचे खेदजनक चित्र दिसते। मात्र या दिखाव्याला बाजूला सारत येळ्ळूर येथील शेतकरी कुटुंबातील एक सुशिक्षित नवरदेव नितेश चौगुले याने आपल्या लग्नातील आगळ्या वरातीने वेगळा ठसा उमटविला। याची अवघ्या बेळगाव तालुक्यात चर्चा होत आहे। या नवरदेवाने स्वतः शेतकरी असल्याचा अभिमान बाळगत 11 जून रोजी आपल्या लग्नाची वरात चक्क बैलगाडीतून काढली। वराडी पाहुण्यांसाठी आणि ग्रामीण भागात सर्वत्र ही वरात आकर्षणाचा विषय ठरली आहे। जुनी परंपरा जपण्याचा प्रयत्न या चौगुले परिवाराने आपल्या आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून केला आहे। शेतकऱ्याचा पुत्र असलेला हा नवरदेव चक्क बैलगाडीतून लग्न मंडपात पोहोचल्याने ही वरात सर्वांसाठीच लक्षवेधी ठरली। सध्याच्या महागाईच्या जमान्यात हा उपक्रम स्तुत्य असल्याचे बोलले जात आहे। सध्या इंधनाचे दर ज्या पद्धतीने वाढत आहे त्यामुळे प्रत्येक वर्ग त्रस्त आहे। अशा आजच्या घडीला आधुनिकता आणि फॅशनच्या शर्यतीतही नितेश आणि आशा या दाम्पत्याने जुनी परंपरा जपत एक अनुकरणीय असा आदर्श समाजासमोर ठेवला आहे। ऑपरेशन मदत आणि इतर संस्थांतर्फे राजहंसगड परिसरात वृक्षारोपण। ऑपरेशन मदत, इनरव्हील क्लब, मजदूर नवनिर्माण संघ, वन विभाग, सोशल फॉरेस्ट्री व सुळगे ग्रामपंचायत यांच्या वतीने राजहंसगड व जांबोटी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। जांभूळ, सीताफळ, चिंच, चाफा, करंज, सुभाभूळ, आंबा, वड, पिंपळ व उंबर अशा प्रजातीची रोपे लावण्यात आली।
यावेळी सुषमा शेट्टी, डॉक्टर सविता कद्दू, लता कित्तूर, सुनीता हनमशेठ, ममता जैन, स्वाती कुलकर्णी, सपना काजगर, प्रशांत बिर्जे, अनिकेत पाटील, ओमकार पाटील व राहुल पाटील उपस्थित होते। या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला संघटनेचे कार्यकर्ते कार्तिक शहा, पद्मप्रसाद हुली, बबन कुगजी, DRFO प्रशांत जैन सुळगे, PDO BR, तहसीलदार येळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले। वटपौर्णिमेच्या स्वागतासाठी शहर सज्ज। भारतीय हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण असे महत्त्व असणारा वटपौर्णिमेचा सण मंगळवारी साजरा होत आहे। या निमित्ताने बाजारपेठेत पूजा साहित्याची विक्री सुरू झाली आहे। या सणाचे महत्त्व महिला वर्गासाठी मोठे आहे, त्यामुळे बाजारपेठेत पूजा साहित्य खरेदीसाठी महिला वर्गाचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला। शहरातील मध्यवर्ती भागातील गणपत गल्ली, मार्केट, समादेव गल्ली, केळकर बाग, शहापूर मधील खडे बाजार तसेच टिळकवाडी आणि अनगोळ या परिसरात पूजा साहित्याची विक्री होताना दिसून येत होती। वटपौर्णिमेच्या निमित्ताने आवश्यक असणारी सामग्री असणारे द्रोण विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे दिसून येत होते। त्यांची खरेदी करण्यासाठी महिला वर्गाने उत्तम प्रतिसाद दिला। त्याचबरोबर पूजन विधीसाठी लागणाऱ्या आंबे, केळी, जांभळे, फणसाचे गरे आणि इतर फळांच्या विक्रीला देखील मोठा प्रतिसाद मिळाला। फेसबुक फ्रेंड सर्कल कडून गरजू कुटुंबाला मदत। जन्मताच किडनी आजाराने त्रस्त असणाऱ्या 1 वर्षीय प्रवीण सोळंखे याच्या उपचारासंबंधी मदतीचे आवाहन करण्यात आले होते। याची दखल घेत शहरातील फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर व राहुल देशपांडे यांनी प्रतिसाद देत स्वतः राहुल देशपांडे यांनी 10,000, संतोष दरेकर यांनी 5,000, पूनम मोहन कुमार यांनी 3,000 असे एकूण 18,000 रुपये मदत प्रवीणच्या उपचारासाठी जमा केली। रविवार पेठ येथील सम्राट ट्रेडर्सचे सम्राट पाटील यांनी महिनाभर पुरेल इतके धान्य सोळंखे कुटुंबाला देऊन मदतीचा हात दिलाय। वेदांत फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी या कुटुंबाची सहज चौकशी केली असता त्यांना प्रवीणच्या आजाराची माहिती समजली। ही माहिती त्यांनी फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर व कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांना कळविली। RD फुटबॉल अकॅडमीचे संस्थापक राहुल देशपांडे यांनी उपचारासाठी त्वरित 10,000 रुपयांची मदत केली। आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। राज्यात 16 मे पासून प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची सक्ती केली जात आहे। शाळा, कॉलेज, महाविद्यालयात याची अंमलबजावणी व्हावी। शिक्षण खात्याने यासाठी शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांना मास्क वापरण्याचे आदेश दिले आहेत। देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत, त्यामुळे सरकारने पुन्हा मास्कची सक्ती केली आहे। सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आल्याचा आदेश राज्य सरकारने शुक्रवारी जारी केला। त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे। इन्हर व्हील कडून चिमणी वाजवा उपक्रम।
इनरव्हील क्लबच्या वतीने कॅम्पमधील कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चिमणी वाचवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मुलांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे, त्याचबरोबर परिसरातील प्राणी पक्षी यांचे मानवी जीवनात असणारे स्थान लक्षात यावे व त्याचे संवर्धन करण्यासाठी लहानपणापासूनच जागरूकता निर्माण व्हावी म्हणून कोल्हापूर येथील चिमणी वाचवा ही संघटना कार्यरत आहे। या संघटनेच्या अमृता ओतारी यांनी चिमणी वाचवा पर्यावरण वाचवा यावर मार्गदर्शन केले। चिमणी वाचवा या विषयावर निबंध व चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली। क्लबच्या वतीने लता कित्तूर यांच्या हस्ते शाळेला टीव्ही भेटी दाखल देण्यात आला। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर सुषमा शेट्टी यांनी स्वागत केले। सूत्रसंचालन नेहा पंडित यांनी केले तर आभार सचिव सविता कद्दू यांनी मानले। प्रगतशील संघातर्फे साने गुरुजी पुण्यतिथी। महात्मा गांधीजींचे विचार पुढे नेणारे साने गुरुजी हे द्रष्टे, विचारवंत आणि हाडाचे कार्यकर्ते होते। उत्तम साहित्यिक, प्रभावी वक्ता, पत्रकार, संपादक, भाषांतरकार अशा वेगवेगळ्या भूमिकेत ते वावरले असे मत अनिल आजगावकर यांनी व्यक्त केले। प्रगतशील लेखक संघाच्या वतीने साने गुरुजी पुण्यतिथी निमित्त ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट नागेश सातेरी होते। या कार्यक्रमाला प्राध्यापक अशोक आलगोंडी, कृष्णा शहापूरकर यांनी साने गुरुजींच्या जीवनातील विविध पैलूंवर भाषण केले। यावेळी साने गुरुजी यांच्या साहित्य निर्मितीवर चर्चा झाली। मधु पाटील, अमोल पिंगळे, सागर माळण्णाचे, अर्जुन सांगावकर, महेश राऊत, नितीन आनंदाचे, संदीप मुदगेकर आदी यावेळी उपस्थित होते। रोशनी हुंद्रे यांनी आभार मानले। गोवा बेळगाव महामार्ग रुंदीकरणासाठी 200 कोटी। गोवा बेळगाव दरम्यान चोरला भागातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे। यासाठी 200 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। दरम्यान या महामार्गाचा ताबा लवकरच केंद्रीय महामार्ग व्यवस्थापनाकडे देण्यात येणार असून या संदर्भातील हालचाली सुरू झाल्या आहेत। काम सुरू झाल्यानंतर रस्त्याची रुंदी वाढणार असून यामुळे रस्त्या बाजूच्या अनेक घरांवर संक्रांत येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। या महामार्गाचे नव्याने बांधकाम करण्यात येणार असल्याचे केंद्रीय महामार्ग व्यवस्थापनातर्फे जाहीर करण्यात आले होते। पिरणवाडी ते गोवा या दरम्यान रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे समजते। यासाठी जवळपास 200 कोटी खर्च करण्यात येणार आहे। काही दिवसांपूर्वी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बेळगाव येथून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। चंदगड सोसायटी अध्यक्षपदी प्राध्यापक पाटील। येथील चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे संचलित रामदेव गल्ली येथील चंदगड मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनपदी एम.के. पाटील आणि व्हाईस चेअरमनपदी अशोक थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली। 2022 ते 2027 या कालावधीसाठी नूतन संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाली। सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे सदस्य गंगाराम कंगराळकर होते। नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मधुकर वेसने यांच्या हस्ते करण्यात आला। व्यवस्थापिका छाया पाटील यांनी प्रास्ताविक केले तर उमाजी शिरगावकर यांनी आभार मानले। पुतळा लटकवणाऱ्या 3 संशयितांना अटक। भाजप नेता नुपूर शर्मा यांचा प्रतिकात्मक पुतळा तारेला लटकवणाऱ्या 3 संशयितांना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे। अरबाज अय्याज मोकाशी वय 22 राहणार देशपांडे गल्ली फोर्ट रोड, अमन कयूम मोकाशी वय 19 राहणार फुलबाग गल्ली व महम्मद शोहेब अब्दुल हफीज हकीम वय 23 राहणार देशपांडे गल्ली फोर्ट रोड अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। फोर्ट रोड येथे काही समाजकंटकांनी नुपूर शर्मा यांचा प्रतिकात्मक पुतळा बनवून त्याला साडी नेसवत तो तारेला टांगला होता। तो मुख्य रस्त्यावर लटकवल्याने निषेधाच्या या घटनेबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या। त्यामुळे पोलिसांनी हा पुतळा काढून टाकला होता। त्यांना रविवारी पोलिसांनी अटक केली। निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी तपास करीत आहेत। कॅम्प कमांडो विंगमधून सुभेदार मेजर बेपत्ता। कॅम्प कमांडो विंगमध्ये प्रशिक्षक असलेले सुभेदार मेजर सुरजित सिंग एच मूळ राहणार पंजाब आणि सध्या राहणार कमांडो विंग कॅम्प हे बेपत्ता झाल्याची नोंद कॅम्प पोलिसात झाली आहे। तशी फिर्याद सुभेदार सदानंद भोगन यांनी दिली आहे। मेजर सुरजित सिंग हे गेल्या अनेक वर्षापासून कमांडो विंगमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत। रविवारी 12 जून रोजी सकाळी 6च्या सुमारास ते येथे कोणालाही न सांगता निघून गेले आहेत। सकाळपासून शोध घेऊन सायंकाळी मिलिटरी अधिकाऱ्यांनी ते बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिसात दिली आहे। पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास प्रारंभ केलाय। अनगोळला 20,000च्या मद्यासह दोघांना अटक।
सुमारे 20,000 रुपये किमतीचे मद्य जप्त करून दोघांना अटक केली। जय महाराष्ट्र चौक अनगोळ येथे टिळकवाडी पोलिसांनी रविवारी सकाळी ही कारवाई केली। अभिषेक अनंत असलकर वय 22 राहणार भांदूर गल्ली अनगोळ व बसवराज निंगाप्पा मिडकनट्टी वय 30 राहणार हनुमननगर चाळ अनगोळ अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। निवडणूक काळात बेकायदेशीर मद्य विक्रीवर पोलीस खात्याची नजर आहे। अनगोळ येथे उपरोक्त दोघेजण एका घरात मद्य साठवून ठेवल्याची माहिती टिळकवाडीचे निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांना मिळाली। त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन येथे छापा टाकला असता 90 मिलीचे 230 व 180 मिलीचे 20 टेट्रा पॅक आढळून आले। याची किंमत अंदाजे 20,000 रुपये होते। पहिल्या दिवशी 43,000 कोटींहून अधिकची बोली। इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटच्या पुढील 5 हंगामासाठी प्रसारण हक्कांच्या ई-लिलाव प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी रविवारी विविध समूहांनी टीव्ही आणि डिजिटल माध्यमांचे हक्क प्राप्त करण्यासाठी प्रति सामन्यासाठीचा आकडा 100 कोटींपलीकडे गेला। म्हणजेच प्रसारण हक्काच्या बोलीने एकत्रित एकूण आकडा 43,050 कोटी रुपयांपर्यंत उंचावला आहे। 2017 मध्ये झालेल्या गेल्या प्रसारण हक्क लिलाव प्रक्रियेत स्टार इंडियाने 16,347.5 कोटी रुपयांसह 5 हंगामांसाठीचे प्रसारण हक्क मिळविले होते। यंदा मात्र या रकमेत जवळपास तिपटीने वाढ झाली आहे। यंदा 2 दिवस चालणाऱ्या ई-लिलाव प्रक्रियेत 4 विभागांमध्ये प्रसारण हक्क दिले जाणार असून हा आकडा 50,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। विश्वचषक पॅरानेमबाजी स्पर्धा अवनीला दुसरे सुवर्ण। भारताची युवा पॅरानेमबाज अवनी लेखराने फ्रान्स येथे सुरू असलेल्या जागतिक पॅराक्रीडा विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सलग दुसऱ्या सुवर्ण पदकाची कमाई केली। अवनीने महिलांच्या R8 गटातील 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1 गटात सुवर्ण कामगिरी केली। अवनीने 458.3 गुणांची कमाई करत सुवर्ण पदक पटकावले, तर वेरोनिका आणि स्वीडनची ॲना नॉर्मन या अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक मिळविण्यात यशस्वी ठरल्या। युवा जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धा भारताला 2 रौप्य पदके। आकांक्षा व्यवहारे 40 किलो आणि विजय प्रजापती 49 किलो या भारताच्या वेटलिफ्टिंग पटूंनी चमकदार कामगिरी करताना रविवारी युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष गटात रौप्य पदकाची कमाई केली। मेक्सिको येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आकांक्षाने एकूण 127 किलो तर विजयने 175 किलो वजन उचलत दुसरे स्थान पटकावले। आकांक्षा आणि विजय हे अनुक्रमे औरंगाबाद आणि पतियाळा येथील नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलन्स मध्ये सराव करतात। आशिया पात्रता फुटबॉल स्पर्धा अखेरच्या सामन्यात हाँगकाँगला पराभूत करण्याचा विश्वास। घरच्या मैदानावर खेळत असल्याने प्रेक्षकांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा लाभतो आहे। त्यातच सलग 2 सामने जिंकल्याने आमचा आत्मविश्वास उंचावला असून अखेरच्या सामन्यात हाँगकाँगला पराभूत करण्याचा आम्हाला विश्वास आहे, असे भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री म्हणाला। भारताने आशिया चषक पात्रता फुटबॉल स्पर्धेत शनिवारी अफगाणिस्तानवर 2-1 अशी मात केली होती। त्यापूर्वी सलामीच्या लढतीत भारताने कंबोडियावर 2-0 अशी सरशी साधली होती। आता मंगळवारी होणाऱ्या अखेरच्या सामन्यात हाँगकाँगला नमवत पुढील वर्षीच्या आशिया चषकासाठी पात्र ठरण्याची भारताला संधी मिळणार आहे। शनिवारी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या भारत अफगाणिस्तान सामन्याला 40,000 प्रेक्षकांनी हजेरी लावली होती। हाँगकाँग विरुद्ध भारताला असाच पाठिंबा मिळेल याचा छेत्रीला विश्वास आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।